आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव, इयत्ता 11वी, विषय राज्यशास्त्र। सर्वांचं या ऑनलाईन तासाला मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना ही एक महत्त्वाची बाब सांगू इच्छितो की यावर्षी शासनाने कोरोना पार्श्वभूमीवरती राज्यशास्त्र इयत्ता 11वीचा जो अभ्यासक्रम आहे, पहिले 3 प्रकरण हे ड्रॉप केलेले आहे। त्यामुळे यावर्षी आपण पहिला जो अभ्यास प्रत्यक्षात सुरू करत आहोत तो म्हणजे प्रकरण क्रमांक 4 संविधानिक शासन। शासनाने जरी परीक्षेसाठी ही प्रकरण ड्रॉप केली असेल तरी सुद्धा पहिली जी प्रकरण आहे ती नंबर राज्य, दुसरं स्वातंत्र्य व हक्क, 3 नंबर समता व न्याय, ही तीनही प्रकरणं जरी मुख्य परीक्षेसाठी आपल्याला ड्रॉप केलेली असेल परंतु आपण स्वयं अध्ययन करून यावरती अंतर्गत मूल्यमापनासाठी काही प्रश्न विचारले जातील याची नोंद घ्या। त्यामुळे याचं आपण स्वयं अध्ययन करायचं आहे। ठीक आहे, आपण मागील 3 प्रकरणांची जी चर्चा करतोय त्या प्रकरणामध्ये कोणता भाग दिलेला आहे? राज्य, राष्ट्र, स्वातंत्र्य, हक्क, समता व न्याय ह्या राजकीय संकल्पना आहेत। विद्यार्थी मित्र, या संकल्पनांचा अभ्यास यामध्ये केला जातो आणि यांच्या ज्या तरतुदी आहेत त्या संविधानात, उदाहरणार्थ आपण स्वातंत्र्याची जी तरतूद आहे ही स्वातंत्र्य आपल्याला किंवा हक्क आपल्याला कोण देतं? आपल्याला हे संविधान देतं। मग या संविधानाची चर्चा आपल्याला या 4थ्या प्रकरणात करायची आहे, संविधानिक शासनात। मग या संविधानानुसार संविधानात शासनाच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, त्या शासनाचं कार्य काय आहे, याची रचना कशी आहे, याची तरतूद आपल्याला पुढे पुढे करायची। ठीक आहे, सर्वप्रथम आपण संविधान याची चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्र, आपल्याला सगळ्यांना हा शब्द परिचित आहे, पूर्वज्ञान आहे आपलं 10वी पर्यंतचं। संविधान, त्यामध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, शासनाचे अधिकार या सगळ्यांच्या तरतुदी केलेल्या असतात। मग असे संविधान, नेमकी संविधान म्हणजे काय हा पहिला प्रश्न तयार होतो। कोणता? संविधान म्हणजे काय? आता संविधान म्हणजे नेमकी काय तर ते आपल्याला पाहायचं। संविधान म्हणजे एक नियमांचा संच, संविधान म्हणजे एक अधिकारांचा संच, संविधान म्हणजे उद्दिष्टे व मूल्यांचा संच। मग नेमकी या संविधानामध्ये कोणती मूल्य, अधिकार, कोणत्या नियमांचा संच आहे, कोणत्या अधिकारांचा संच आहे याची तरतूद आपल्याला करायची। विद्यार्थी मित्र, संविधान म्हणजे एक जिवंत दस्तऐवज आहे। जसा प्रत्येक धर्मात धर्मग्रंथ आहे त्या पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये संविधान आहे। ते संविधानाचे कोणत्याही प्रकारचं असो, पण संविधानाशिवाय राज्य म्हणजे अराजक आहे। संविधान हा देशाचा सर्वोच्च आणि मूलभूत कायदा असतो, देशाचा सर्वोच्च आणि मूलभूत कायदा असतो विद्यार्थी मित्र। आणि या संविधानानुसार देशाचा राज्यकारभार चालतो। मग तो कसा चालतो, काय तरतुदी आहेत त्याची पुढे आपल्याला चर्चा करायची। असं हे अत्यंत महत्त्वाचं, कारण प्रत्येक व्यक्तीला मानाने, सन्मानाने, सुखी, आनंदी जीवन जगण्यासाठी संविधान कसं आहे ते फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। आणि या संविधानानुसार राज्यकारभार होतो किंवा होत नाही हे फार महत्त्वाचं असतं। म्हणून देशासाठी संविधान फार महत्त्वाचं असतं, हे पहिल्यांदा आपण म्हणून घ्यायचं। संविधानामध्ये
नेमकी काय काय बाबींचा समावेश होतो ते आपल्याला पाहिजे. मी आता संविधान म्हणजे काय थोडक्यात आपल्याला सांगितलं. जनरल संविधान म्हणजे एक नियमांचा संच. संविधान म्हणजे एक नियम नाही. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो. देशात जेवढे कायदे तुम्हाला दिसतात ते सगळे कायदे, जे कायदे मंडळाने केलेले कायदे आहेत, ते सगळे कायदे संविधानाला संलग्न, संविधानाला अनुसरून करावे लागतात. अन्यथा ते कायदे घटनाबाह्य ठरवून रद्द केले जात असतात. मग ते कशाच्या आधाराने? तशी संविधानात तरतूद आहे. तशी संविधानात तरतूद आहे. ही इथं आपण लक्षात ठेवायचं. विद्यार्थी मित्र, संविधानामध्ये 3 महत्वाचे घटक त्याच्यात तरतूद आहे, बाबी आहेत. त्याची चर्चा आपल्याला करायची आहे. त्याचे 3 महत्वाचे घटक. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे नियमांचा संच. संविधान म्हणजे नियमांचा संच. नेमकी संविधानात कोणत्या नियमांचा संच आहे? तर सर्वप्रथम आपल्याला पाहायचं इथे काय दिलेलं आहे. जे शासनाचे 3 विभाग आहे प्रमुख, शासनाचे 3 प्रमुख विभाग असतात. त्यामध्ये पहिला विभाग कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ. कार्यकारी मंडळाचं काम आहे अंमलबजावणी करणे. कायदे मंडळाचं काम आहे कायदे तयार करणे, ढोबळमानाने तुम्हाला हे सांगतोय. आणि न्याय मंडळाचं काम आहे न्यायदान करणं. प्रत्येक मंडळाचं कार्य ठरलेलं आहे. आणि ठरलं कशावरून? तर या संविधानावरून. संविधानामध्ये तशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या 3ही शासनाच्या विभागांच्या तरतुदी संविधानात करण्यात आलेल्या आहेत. या 3ही विभागांची रचना, त्याला संरचना आपण म्हणतो. त्यानंतर त्यांचे अधिकार, त्यांचे कार्य, त्यांचे कर्तव्य याच्या तरतुदी संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहेत. आणि या संरचनेनुसार या मंडळाची रचना केलेली असते. आणि या 3ही शासनाच्या विभागांना संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या तहतच कार्य करावं लागतं. त्या अधिकारांचं उल्लंघन करता येत नाही. त्यानुसार त्यांना कार्य करावं लागतं. त्यानुसार त्यांना आपल्या कर्तव्यांचं पालन करावं लागतं. जर संविधानाने दिलेल्या अधिकारांचा त्यांनी दुरुपयोग केला किंवा संविधानाने दिलेल्या अधिकारांचा या मंडळाने कोणी दुरुपयोग करू नये किंवा आपल्या अधिकारामध्ये एकतर्फी वाढ करू नये, याच्यासाठी संविधानामध्ये यांच्यावर नियंत्रणाचा अधिकार पण दिलेला आहे. हे इथं महत्वाची बाब लक्षात घ्या. म्हणजे यामध्ये कायदे मंडळ यांचं काम आहे कायदे तयार करणे. मग कायदे मंडळाने कायदे तयार करत असताना संविधानाला अनुसरून, संविधानाशी सुसंगत आणि जनतेच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा विचारात घेऊन कायदे तयार करावे लागते. जनतेच्या इच्छेविरुद्ध कायदे तयार करणं, संविधानाशी विसंगत कायदे तयार करणं. पुढे ज्या वेळेला हे कायदे केलेले असते त्यावेळेला संविधानामध्ये स्पष्ट तरतूद केलेली आहे की कायदे मंडळाने केलेला कायदा हा संविधानाशी सुसंगत आहे की विसंगत आहे हे पाहण्याचं कार्य, अधिकार हा न्याय मंडळाला दिलेला आहे. म्हणजे कायदे मंडळाच्या या अधिकारावर किंवा या कार्यावर न्याय मंडळ नियंत्रण करतं. संविधानामध्ये तशी काय केलेली आहे? तरतूद केलेली आहे. दुसरी गोष्ट, कार्यकारी मंडळ. कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची आणि कार्यकारी मंडळाने आखलेल्या निर्णय घेतलेले जे धोरण आहे, या धोरणाची अंमलबजावणी करताना ती व्यवस्थितपणे करावी, आपल्या अधिकारात करावी अशी अपेक्षा असते. संविधानात तशा तरतुदी आहे. आणि जर त्यांनी उल्लंघन केलं तर राज्यामध्ये चांगल्या प्रकारचे कार्य होत नाही, जनतेच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत नाही. त्यामुळे संविधानामध्ये अशी तरतूद केलेली आहे की त्यांच्यावरती सुद्धा नियंत्रण प्रस्थापित केलं जात असतं. म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ
यांनी त्यांची जी कार्य आहे ही कार्य करत असताना आपल्या अधिकाराच्या तहतच करावी. त्यासोबत न्यायमंडळ आहे, न्यायमंडळाला सुद्धा आपल्या अधिकाराच्या तहतच कार्य करावं लागतं. न्यायाधीशांच्या नेमणुका कार्यकारी मंडळातून केल्या जातात. जर न्यायाधीशांनी घटनाबाह्य वर्तन केलं, अयोग्य वर्तन केलं, न्याय देताना दिरंगाई केली, न्याय देताना प्रलोभनाला बळी पडले, तर त्यांच्या विरुद्ध संसदेला महाभियोग प्रक्रियेच्या द्वारे त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे न्यायमंडळावरती सुद्धा नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कायदे मंडळाकडे आलेला आहे, पण वेगळ्या पद्धतीने. याच्या तरतुदी कशात आहे? संविधानात आहे. ही इथं महत्वाची बाब आपण लक्षात घेऊ. दुसरी महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्र, जगात एक फार मोठा लोकशाही प्रधान देश ज्यांचं पहिलं लिखित संविधान आहे ते म्हणजे अमेरिका. अमेरिकेचं जगातलं पहिलं लिखित संविधान आहे. या संविधानामध्ये अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या तरतुदी आहेत आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कार्य करत असताना जर काही चूक केली, कार्य करत असताना अधिकाराच्या बाहेर कार्य करायला लागले, तर अशा वेळेला त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार हा अमेरिकेच्या संसदेला. अमेरिकेच्या संसदेमध्ये थोडक्यात कायदेमंडळामध्ये, अमेरिकेच्या कायदेमंडळामध्ये राष्ट्राध्यक्षांच्या विरुद्ध महाभियोगाचा खटला चालवला जाऊ शकतो आणि त्यांना बडतर्फ केलं जाऊ शकतो. म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मनमानी पद्धतीने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करू शकत नाही. ही महत्वाची बाब आपण इथं लक्षात घ्यायची आहे विद्यार्थी मित्र. म्हणजे संविधानामध्ये काय? नियमांचा संच आहे. कोणते नियम आहे? कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ यांची रचना, यांचे अधिकार, कार्य, कर्तव्य यांच्या तरतुदी आहेत. आणि याच्या बाहेर जाऊन जर ते कार्य करायला लागले तर गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून संविधानामध्ये या मंडळांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांच्या अधिकारावरती मर्यादा सुद्धा संविधानाने घालून दिलेल्या आहेत. याच्या तरतुदी या संविधानामध्ये केलेल्या आपण पाहू शकता. हा झाला एक महत्वाचा संविधानाचा भाग. दुसरा भाग आहे महत्वाचा संविधानाचा, तो म्हणजे अधिकारांचा संच. संविधान म्हणजे अधिकारांचा संच. संविधानामध्ये अधिकार दिलेले आहेत, एक अधिकार नाही, अधिकारांचा काय संच आहे. माता संविधानामध्ये स्पष्ट स्वरूपामध्ये हक्क आणि कर्तव्यांच्या नोंदी केलेल्या आहेत. जगामध्ये असंख्य देशांच्या संविधानामध्ये आपल्या नागरिकांना अधिकार आणि कर्तव्यांच्या तरतुदी त्यांनी केलेल्या आहेत. अधिकारांच्या थोडक्यात तरतुदी केलेल्या आहेत. जगातलं पहिलं संविधान अमेरिका, त्यानंतर भारतीय संविधान यामध्ये अधिकारांच्या स्पष्ट स्वरूपात तरतुदी केलेल्या आहेत. आता मूलभूत अधिकार प्रत्येक नागरिकाला कोणकोणते आहेत, कायदेशीर अधिकार कोणकोणते आहेत याच्या स्पष्ट तरतुदी आहेत, लक्षात घ्या. आणि या प्रत्येक अधिकारांवरती मर्यादा सुद्धा घालून दिलेल्या आहेत. कारण ज्या वेळेला हे अधिकार आपल्याला प्राप्त होतात त्यावेळेला ते देशातील सर्वांना प्राप्त होतात. हे अधिकार एकट्या व्यक्तीला मिळत नाही, सर्व नागरिकांना मिळतात. देशातील सर्व नागरिकांसाठी हे मूलभूत अधिकार दिलेले असतात आणि त्यामुळे प्रत्येकाला त्याचा उपभोग घेण्यासाठी आवश्यक असतं. त्याचा उपभोग घेत असताना काही कर्तव्यांचं पालन करणं, काही नियमांचं पालन करणं, त्यामुळे बाकीच्यांना त्याचा उपभोग घेता येऊ शकतो, तिथे अडथळे तयार होऊ शकत नाही. म्हणून मूलभूत हक्कांवरती मर्यादा आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्र, जर हक्कावर मर्यादा नसेल, अमर्यादा असेल तर तो हक्क सगळ्यांना भोगता येत नाही. तुम्ही म्हणाल का बरं मर्यादा? आम्हाला भाषण स्वातंत्र्याचा अधिकार पाहिजे आणि आमच्या अधिकारावर मर्यादा नको. तर थोडंसं मनामध्ये विचार करा विद्यार्थी मित्र, आपल्याला भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे, मग
आपल्या या अधिकारावरती काहीच मर्यादा नाही, अशा वेळेला होईल काय? आपण काही भाषण करू, जनतेच्या भावना भडकवणारं भाषण करू, राष्ट्रविरुद्ध कृत्य करणारं भाषण करू, देशाचं विघटन करणाऱ्या गटांना प्रोत्साहित करण्यासाठी भाषण करू, कुणाचं चारित्र्यहनन करू, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या त्या वर्तनावरती बंधन अपेक्षित असतं. अन्यथा ते राष्ट्र राज्य जे आहे ते मोडकळीस येऊ शकतं, तिथं अंधाधुंदी निर्माण होऊ शकते आणि कुणालाच त्या अधिकारांचा उपभोग घेता येणार नाही. म्हणून या अधिकारांच्या वरती उचित मर्यादा संविधानाने घातलेल्या आहे. याचं उदाहरण जर पाहिलं असेल तर भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यामध्ये समतेचा पहिला अधिकार आहे, दुसरा अधिकार आहे स्वातंत्र्याचा, तिसरा अधिकार आहे शोषणाविरुद्धचा, चौथा अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा, पाचवा अधिकार आहे शैक्षणिक व सांस्कृतिक स्वातंत्र्याचा आणि 6वा अधिकार आहे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. असे 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि या प्रत्येक हक्कांचा उपभोग घेताना त्यावरती मर्यादा घातलेल्या आहेत. त्या मर्यादा पाळून आपल्याला आपल्या अधिकारांचं जे आहे उपभोग घेता येतो आणि आपण त्या मर्यादा पाळल्या पाहिजे. नाही पाळल्या तर मग पुढे काय? तर त्यासाठी संविधानामध्ये या मूलभूत हक्क संरक्षणाचा अधिकार न्यायमंडळाला सोपवलेला आहे. म्हणजे आपण इथं लक्षात घ्या, हा अधिकार कोणाला सोपवला आहे? न्यायमंडळाला सोपवलेला आहे. भारतीय नागरिकांनी जर मूलभूत हक्क भोगत असताना इतरांच्या हक्कावर अतिक्रमण केलं तर त्या हक्कांच्या संरक्षणार्थ ज्यांचे हक्क डावलेले आहेत त्या नागरिकाला कुठे जाता येतं? न्यायालयामध्ये जाता येतं आणि न्यायालय त्या व्यक्तीच्या हक्कांचं रक्षण करतं. भारतामध्ये जो 6वा मूलभूत अधिकार दिलेला आहे त्याला म्हणतात घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, म्हणजेच न्यायालयात दाद मागण्याचा हक्क. आपले हक्क कुणी हिरावून घेतले तर आपण त्याविरुद्ध न्यायालयात जाऊ शकतो. याच्या तरतुदी कशात केलेल्या आहेत विद्यार्थी मित्र? संविधानामध्ये. म्हणून म्हटलं गेलं अधिकारांचा संच. तशाच तरतुदी अमेरिकेच्या संविधानात देखील आहे. अमेरिकेत सुद्धा मूलभूत हक्कांच्या तरतुदी आहेत. त्या हक्कांवर अतिक्रमण झालं तर न्यायमंडळ तिथेही दाद मागता येते. न्यायमंडळाला हक्क संरक्षणाचा अधिकार देण्यात आलेला आहे. तिथेही मूलभूत हक्कांवरती मर्यादा आहे. कोणताही हक्क अमर्याद नसतो कधीच, कारण अमर्याद हक्क म्हणजे अराजकता, लक्षात ठेवा, किंवा त्याला जंगल राज सुरू होऊ शकतं. विद्यार्थी मित्र, निसर्ग अवस्थेमध्ये हे अमर्याद हक्क होते. जेव्हापासून राज्य निर्माण झालं तेव्हापासून हे हक्क राहिलेले नाही. त्या प्रत्येक हक्कावरती मर्यादा आल्यात आणि त्या कशाने आलेल्या आहेत? संविधानाने. प्रत्येकाला सुखी, आनंदी, विकसित जीवन जगण्यासाठी आवश्यक हक्क आणि ते हक्क संविधानाने दिलेले आहेत आणि त्या हक्कांवरती मर्यादा या उचित स्वरूपाच्या दिलेल्या आहेत, अनुचित मर्यादा दिलेल्या नाही. म्हणजे आपला अविकास होण्यासाठी किंवा आपला कोंडमारा होण्यासाठी मर्यादा नाही. तर या मर्यादा कशासाठी आहे? सर्वांना ही दिलेली हक्क उपभोगता यावी, कुणाच्याही हक्कांवर कुणी अतिक्रमण करू नये यासाठी या मर्यादा देण्यात आलेल्या आहेत. याच्या स्पष्ट तरतुदी घटनेत आहे आणि या हक्कांचा जर कोणी संकोच केला, हिरावून घेतले तर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. न्यायालय त्या हक्कांच्या रक्षणाची जबाबदारी घेते आणि त्या व्यक्तीला न्याय देत असते. भारतामध्ये असंख्य उदाहरणं आपण पाहतो. कुणाचे हक्क डावले की न्यायालयामध्ये त्याला जाता येतं, न्यायालयात केस चालते आणि मग त्या न्यायालयात सिद्ध झालं की आपल्या हक्कावर अतिक्रमण झालेलं आहे तर त्यावेळेला न्यायालय संबंधित व्यक्तीच्या हक्काच्या रक्षणाच्या संरक्षणार्थ आदेश काढते. त्या आदेशाचं पालन करणं हे बंधनकारक असतं आणि त्याचं पालन करावंच लागतं. शासनाला, संबंधित व्यक्तीला, सर्वांना त्याचं बंधन आहे आणि जर नाही पाळलं तर त्याची वेगळी शिक्षा होते आणि जो न्यायालयाने निर्णय दिला तो
कठोरपणे राबवला जात असतो. ते राबवण्याचं कार्य पुढे कार्यकारी मंडळाकडे येतं. हे लक्षात ठेवा. हे कार्यकारी मंडळाची जबाबदारी. याच्या सगळ्या तरतुदी कशात आहे? संविधानात आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे उद्दिष्टे आणि मूल्यांचा संच. संविधानाची ही एक व्याख्या आहे. संविधान म्हणजे अनेक उद्दिष्टे आणि मूल्यांचा संच. विद्यार्थी मित्र हो, संविधानामध्ये संविधान निर्मितीचे उद्देश आणि मूल्य याच्या तरतुदी केलेल्या आहेत. हे संविधान नेमकी कशासाठी, त्याचा उद्देश काय, यातून काय साध्य करायचं आहे, कोणत्या प्रकारची मूल्य प्राप्त करायचं आहे, याच्या स्पष्ट तरतुदी संविधानात केलेल्या असतात. उदाहरणार्थ अमेरिकेचे संविधान. विद्यार्थी मित्र हो, अमेरिकेचं जे संविधान आहे, या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकांचा विकास कसा करायचा आहे, प्रत्येक नागरिकांना सन्मानाने कसं जगायचं आहे, या संदर्भात तरतुदी केलेल्या आहे. भारताच्या संविधानात सुद्धा भारतीय संविधानाचे उद्देश स्पष्ट करण्यात आलेले आहे. आणि ते जे उद्देश आहे विद्यार्थी मित्र, उद्देश किंवा उद्दिष्ट म्हणूया आपण त्याला, उद्दिष्ट आणि मूल्य, तर त्यामध्ये लोकशाही, जे शासनाचा प्रकार आहे लोकशाही, एक मूल्य आहे जीवनाचं. त्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकात्मता, एकता, ही काय उद्दिष्ट मूल्य ही प्राप्त करायची, निश्चितपणे प्राप्त करून देण्यात येईल उद्दिष्ट. आणि ते उद्दिष्ट प्राप्तीसाठी भारतीय संविधान तयार केलं. आणि हे जे संविधान आहे विद्यार्थी मित्र, ते विशिष्ट काळात तयार केलेलं असतं. हे संविधान ऑटोमॅटिक तयार होत नाही. हे संविधान तयार केलं जात असतं. संविधानाचे प्रकार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. संविधान कसं निर्माण केलं जातं, भारतीय संविधानाचं उदाहरण आपण त्यामध्ये पाहणार आहोत. अमेरिकेच्या संविधानाचं उदाहरण आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्र. हे झालंय संविधान म्हणजे काय. म्हणजे आज आपण काय चर्चा केली, फक्त संविधान म्हणजे काय. संविधान म्हणजे काय, संविधान हा एक जिवंत दस्तावेज आहे, लक्षात ठेवा. कारण हा जिवंत दस्तावेज कसा आहे, कारण यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी कितीही काळ उठला तरी त्या तरतुदी ज्या आहेत त्या लागू असतात, लक्षात ठेवा. संविधानामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत, जर एखादी तरतूद कालबाह्य झाली ती घटना दुरुस्ती करून दूर केली जाते आणि नवीन काळाची आव्हानं पेलवण्यासाठी नवीन तरतुदी समाविष्ट केल्या जात असतात. एक जिवंत दस्तावेज त्याला म्हटलं जातं. आणि या संविधानामध्ये राज्यकारभार करण्यासाठी शासनाचे जे 3 घटक आहेत, त्या 3 घटकांच्या अधिकारांची, संरचनेची, कार्याची तरतूद. म्हणजे आपण पहिला जो मुद्दा पाहिला, नियमांचा संच. संविधानामध्ये कशाचे नियम दिलेले असतात, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांची संरचना, त्यांचे अधिकार, कार्य, कर्तव्य याच्या तरतुदी दिलेल्या असतात. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आपण पाहिलाय, अधिकारांचा संच. संविधानामध्ये नागरिकांच्या अधिकारांची तरतूद केलेली असते. त्यासोबत प्रत्येकाला ते अधिकार उपभोगण्यासाठी प्रत्येक नागरिकांची कर्तव्य काय, त्या कर्तव्यांच्या तरतुदी केलेल्या असतात. आणि हे अधिकार प्रत्येकाला उपभोगता येण्यासाठी प्रत्येक अधिकारावरती उचित बंधनं किंवा मर्यादा याची तरतूद केलेली असते. आणि हे अधिकार प्रत्येकाला उपभोगता येण्यासाठी कुणी त्याच्यावर अतिक्रमण करू नये म्हणून त्या हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायमंडळावर सोपवलेली आहे. याच्याही तरतुदी संविधानात केलेल्या आहेत. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आपण चर्चा केली तो म्हणजे उद्दिष्ट व मूल्यांचा संच. संविधान म्हणजे उद्दिष्ट व मूल्यांचा संच. यामध्ये आपण पाहिलंय संविधानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मूल्य आणि उद्दिष्ट ही समाविष्ट केलेली असतात आणि ती प्राप्त करण्यासाठी सरकारला कार्य करावं लागत असतं. हे झालं एकंदरीत संविधान म्हणजे काय या संदर्भातील तरतुदी. त्यानंतर आपल्याला पुढे जी चर्चा करायची आहे ती म्हणजे संविधानाचे प्रकार आणि त्यानंतर संविधानवाद आणि त्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात शासनाचे जे प्रकार आहेत ते पाहणार आहोत. कारण आपण या प्रकरणामध्ये संविधानिक
शासन जे आहे त्या शासनांची चर्चा करणार आहोत. पुढे पुढे एक एक घटक आपण चर्चा करणार आहोत.